नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहेत। आता कापूस आणि सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून वाटप करण्यास सुरुवात केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 सप्टेंबर पासून हे अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ही माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य वाटप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ही सुद्धा इथं थोडक्यात पाहूयात। सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,000 रुपये 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे। म्हणजे आता तुमचं जर 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला 5,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहेत आणि तुमचं जर 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला 10,000 रुपये हे अनुदान दिलं जाणार आहेत। यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असे एकूण 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत। खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता 10 सप्टेंबर पासून कापूस आणि सोयाबीन अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। आपण ही माहिती इथं पाहू शकता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान आपल्याला 2 हेक्टर पर्यंत दिलं जाणार आहे। हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे वाटप केलं जाणार आहे। जर आपलं क्षेत्र 2 हेक्टर असेल तर आपल्याला 10,000 रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।